नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये। तर मित्रांनो, ही घटना आहे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात एका 23 वर्षीय महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला होता। या महिलेची हत्या करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली। पोलिसांनी तिच्या पतीसह 5 जणांना अटक केली। आरोपींची नावे आहे पती जिया उल हक आणि त्याचे 4 सहकारी सज्जाद जरूल अन्सारी, अरबाक जमलू अन्सारी, साकीर इब्राहिम अन्सारी, आजम अली उर्फ गुड्डू यांना अटक करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात एका नदीच्या काठावर सुटकेस मिळाली होती। पोलिसांना सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह मिळाला होता। या महिलेची हत्या तिच्या पतीनेच केली असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे। या प्रकरणात पोलिसांनी तिच्या पतीसह 5 जणांना अटक केली आहे। फरीदा खातून, वय 23, राहणार उत्तर प्रदेश असे मयत महिलेचे नाव आहे। तिचा पती जिया उल हक यानेच तिची 4 मित्रांच्या मदतीने हत्या केली। हत्या करून त्याने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकला आणि वाडवणा चाकूर रोडवरील तिरू नदीत फेकला होता। 24 ऑगस्ट रोजी महिलेच्या हत्येची घटना समोर आली होती। पोलिसांनी गुन्हा दाखल करून 5 पथके स्थापन केले होते। तांत्रिक माहिती, CCTV आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले। जिया उल हक, वय 34, सज्जाद जरूल अन्सारी, वय 19, अरबाज जमलू अन्सारी, वय 19, साकीर इब्राहिम अन्सारी, वय 24 आणि आजम अली उर्फ गुड्डू, वय 19 असे आरोपींचे नाव आहेत। फरीदा खातून हिचे दुसऱ्या पुरुषांसोबत संबंध असल्याचा पती जिया उल हक याला संशय होता। या संकेतातून त्याने 4 सोबत घेतले आणि पत्नीची हत्या केली। त्यानंतर त्यांनी मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि पुलावरून तिरू नदीतील झुडपांमध्ये फेकला। पोलिसांना फरीदा खातूनचा मृतदेह मिळाला तेव्हा तिचा चेहरा विद्रूप झालेला होता। ओळख पटवणे अवघड होते, त्यामुळे आधी तिच्या चेहऱ्याचे स्केच तयार करण्यात आले। त्यानंतर AI ची मदत घेण्यात आली आणि तिचा चेहरा तयार करण्यात आला। त्यानंतर शोध घेतला असता हत्या करणाऱ्यापर्यंत पोलीस पोहोचले। तर मित्रांनो, AI ने भयक्रम किती हलवले। गुन्हा आणि विश्वासघात यातील सीमा कुठे ठरली? तुम्हाला काय वाटलं? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।